नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना दिल्यामुळे भुसेनचे कार्यकर्ते नाराज होते, तर रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे गेल्यामुळे भरत गोगावले नाराज होते। मंत्र्यांची नाराजी, रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती। रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली होती। मागणी तर आमची आहे, आमच्याकडे 7 आमदार आहेत, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे। परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे। मुख्यमंत्री ज्यावर योग्य तो निर्णय घेतील। पण आपण पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहात तशी आपण मागणी केलेली आहे? नाही, माझा पक्ष निर्णय घेईल। मी मागणी कशी केली नाही, काही नाही। माझा पक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना संपूर्ण अधिकार आहे। ते जे निर्णय घेतील तो मला मान्य। आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे महायुतीबरोबर राहून आणि तरीसुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो। आम्ही बऱ्याच सीटना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं आणि म्हणून आज जो काय आता निर्णय स्थगितीचा झालेला आहे तो वरिष्ठांचा आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो की आपण योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। गोगावले आणि भुसेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी होती। रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद झालाय। आदिती तटकरेंचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। मनाच्या विरोधात घडलेला प्रकार आहे, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत, तो भाग वेगळा आहे। या संदर्भात तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात का? हो, घेणार आहे। महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे। गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून शिवसैनिकांनी निदर्शनही केली होती। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीकडून संयमाची भूमिका। पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा। महायुतीमधल्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पालकमंत्रीपदावर शिक्कामोर्तब। मुख्यमंत्री परदेशातून आल्यानंतर या विषयावर तोडगा निघणार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। नाशिकमध्येही पालकमंत्रीपदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। भुसेंना डावलून गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिल्यानं भुसेंचे कार्यकर्ते नाराज होते। दरम्यान पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन पालकमंत्री हवेत, भाजप कार्यकर्त्यांची मागणी। गिरीश भाऊ यांना सगळं नाशिकची माहिती आहे, नाशिकच्या कार्यकर्त्यांना ते ओळखतात, नाशिकला ओळखतात, कुंभमेळ्याला ओळखतात, म्हणून आम्हाला गिरीश भाऊच पाहिजे, जेणेकरून ते सर्व कार्यकर्त्यांना महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून योग्य तो न्याय देतील, योग्य ते नाशिकचं सौंदर्यामध्ये भर कशी पडेल या दृष्टीने ते चांगलं काम करतील। भाऊंचं कसं आहे, खूप मोठा दांडगा अनुभव आहे आणि त्या हिशोबाने त्यांनाच नाशिकचं पालकमंत्री हवं आणि ते देण्यात यावं अशी आमची विनंती आहे। महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादावरून विरोधकांनीही टीका केली आहे। राज्यातील सर्व परिस्थिती पाहून जनता सरकारला स्थगिती देणार असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलंय। आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे। प्रत्येक ठिकाणी भांडण, पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना, सरकार गठन करताना भांडणं, नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली। जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठरत नव्हतं, आता ठरलं, मात्र नाराजी वाढली। सरकारकडून बहुमताचा अनादर केला जातोय अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे। आता खातेवाटप होऊन एक कालखंड लोटला तर जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नाही। पालकमंत्री घोषित केले तर त्याच्यामध्ये आपापसात धुसफूस सुरू आहे, आगे लागलेले आहेत आपापसात। म्हणजे इतकं प्रचंड बहुमत जे तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे तुम्ही मिळवलं आहे, हे बहुमत खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करताय।